चला सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपला तिसरा दिवस आहे. अनुजा मॅडम घेत आहेत द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. काल एक प्रश्न विचारला होता, कारण नुसतं ऐकून काहीच उपयोग नाहीये. आणि त्या प्रश्नावर जेव्हा विचार करू नका किंवा जो सोडून द्या. एवढं साधं बोलून सुद्धा लोक तेच 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 त्याच्या भोवती घोळतायत. अनुजा मॅडम, तुम्ही म्हटलं होतं मी उत्तर देऊ का? दिलंय का? मी बघितलं नाही रात्री. हो, दिलंय मॅडम. काय दिलंय सांगाल का जरा? हो, मी असं उत्तर दिलंय की आपल्या प्रश्न इच्छा असा का होता, सगळ्यांनी ऐका. प्रश्न प्रश्न असा होता की आता शिवसुरोदय शास्त्राचा जो ग्रुप आहे, तिथे रिझल्ट दणदण येत आहेत. खूप रिझल्ट येत आहेत. आणि पिरॅमिडला येऊन गेल्यानंतर 25-26 म्हणा किंवा 19 म्हणा, तर इथे जवळ-जवळ 3-4 लोकांचे फ्लॅट झालेत. जागाही झालीच आहे एकीची. तर छोट्या-छोट्या गोष्टी नाहीयेत, मोठ्या-मोठ्या गोष्टी होतायत. एक छोटं मूल सुद्धा ऐकतंय. तर हे का घडतंय असा प्रश्न होता. तर त्याला संकल्प लिहितो कोणी उत्तर दिलं. संकल्प तर लिहितोच आहे ना, तुम्ही पण लिहिताय ना, सगळेच लिहितायत. मग साधा विचार आहे. हा जोवर विचार आणि प्रश्नाचा अर्थ कळत नाही, तोवर तुमची चेतनाच वाढू शकत नाही, लक्षात घ्या. या छोट्या-छोट्या गोष्टीत चेतना वाढीच्या आहेत. आणि त्यासाठी आपण हे सबकॉन्शियस पुस्तक घेत आहोत. आणि त्याचा आणि या बारीक विचारसरणीचा, मॅडम काय विचारतायत, काय अपेक्षित आहे, कशाभोवती घोळत बसू नका म्हणतायत. हेच नसेल तर चेतनच नाहीये. चेतना वाढूच शकणार नाहीये तुमची, लक्षात घ्या. म्हणजे रोज पहाटे उठून कार्यक्रम अटेंड करून 10-10 तास जरी ध्यान केलं, तरी काही उपयोग होणार नाहीये. कारण सगळ्याचा सारच चेतना वाढीचा आहे. ध्यान सुद्धा आपल्याला त्यासाठीच करायचंय. जर चेतना वाढतच नाही, आपण नुसतं करायचं म्हणून करतोय, तर काय उपयोग आहे? मग हे शिवसर्वोदयावर पण एक प्रश्न विचारला होता, की एका मॅडमनी म्हणजे हे समजून घ्या, या 2 प्रश्न मी सगळ्यांबरोबर डिस्कस करणारच आहे. कारण फार महत्वाचे आहे ते. एका मॅडमनी नियम पाळला होता. सर्दी झाली होती त्यांना आणि एका सेकंदात सर्दी गायब झालेली आहे. एका मिनिटात म्हणा फार तर. म्हणजे 1 मिनिट सुद्धा कष्ट घ्यावे लागत नाहीयेत शिवसर्वोदय शास्त्राला. केवळ श्वासाच्या जोरावर इफेक्ट येतो. त्यांनी ते तसं केलं आणि सर्दी गायब. मग मी फक्त म्हटलं, की ठीक आहे, पण इथे हा सुद्धा नियम चालला असता. का बरे सांगा बरे? तर शिवसर्वोदयाप्रमाणे मला नियम सांगत बसले सगळे. इतकं सोपं प्रश्न मी विचारेल का तुम्हाला? की बाबा नाही, ही नाडी केली असती तर सर्दी गायब झाली असती. मी म्हटलंय तिथे, ॲक्चुअली मी म्हटलंय. ह्या नियमापेक्षा ही नाडी सुरू करून सर्दी घालवली असती तर जास्त चांगले झाले असते. का बरे सांगा? तर बरेच जण सांगत बसले, की या नाडीने काय होतं आणि या नाडीने काय होतं. मी सांगतेय, परत दुसऱ्या शब्दात म्हणतात, तर असं करू नका. तुम्ही नुसत्या प्रश्नाचा अर्थ, मॅडमना काय अपेक्षित आहे, एवढं जरी समजून घेतलं ना, तरी खूप चेतना वाढणार आहे. तर अनुजा मॅडम, तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं असावं बहुतेक. कालचं मॅडम मी असं उत्तर दिलंय की म्हणजे प्रश्न असा होता, पहिले तर प्रश्न असा होता हं. की मॅडमने प्रश्न विचारला होता की शिवस्वरोदय शास्त्र शिकल्यानंतर सगळ्यांची इच्छा लगेच पूर्ण होतात. आपण म्हणजे नाडीचे नियम पाळून हे असं का होतंय? तर मला सुचलेलं उत्तर किंवा ऊर्जेनं आलेलं उत्तर म्हणजे असं होतं, शिवस्वरोदय म्हणजे शिवानं शक्तीला दिलेलं ज्ञान. म्हणजे परमात्म्यानं शक्तीला दिलेलं ज्ञान. परमात्मा म्हणजे आपण शिवाला कनेक्ट होतो. आपल्या श्वासाला सगळं माहिती आहे. आपण नाडी पाळतो म्हणजे काय? श्वासाशी कनेक्ट होतो. श्वास म्हणजे शिव, हायर सेल्फ आपला. जेव्हा आपण नाडी पाळत असतो, त्यावेळी तेवढ्या वेळापुरतं तरी का होईना, आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. परमात्म्याशी कनेक्ट होतो. आणि त्याला सगळ्या गोष्टी आपल्या माहिती आहेत, त्यामुळे त्या इच्छा म्हणजे परमात्म्याशी डायरेक्ट कनेक्ट झाल्यामुळं आपल्या ह्या इच्छा पूर्ण होतात, असं मी लिहिलेलं आहे. हे उत्तर थोडंसं बरोबर आहे. पण ते नाही मला अपेक्षित. मला अपेक्षित आहे, मग असं असेल, समजा तुम्ही असं म्हणता, की शिवसर्वोदय शास्त्रामुळे होतंय ते. मग सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. बरेच लोकं बोलतच नाहीयेत. करूनही त्यांना आला नसेल इफेक्ट.
किंवा तुम्ही म्हणताय ते थोडंसं बरोबर आहे. पण मी अजून त्यात मॅडम काही अशा महत्त्वाच्या दृष्टीनेच गोष्टी विचार करते. म्हणजे हां. जसं की मला असं वाटतं की म्हणजे काही लोकांनी शिवस्वरोदय शास्त्र कशासाठी शिकलं असेल, की त्यांना काही त्यांच्या इच्छा पण पूर्ण सगळ्यांनी करायच्या इथे ठेवणार नाहीयेत शिवसरोदय शास्त्राचे हे लक्षात हां, घ्या. हां. पहिल्यांदा इथे ज्ञान घेतलेलं असावं प्रॉपर पद्धतीने. दुसरं ध्यानी असावं. कारण हे ध्यानाचं तुम्ही सांगितले ते बरोबर आहे, 20% बरोबर आहे, की हे ध्यानच आहे शेवटी. श्वास म्हणजे आत्मा आहे आत्मा आणि या आत्म्याला सगळं माहिती आहे. पण जर ध्यान करतात तर काल आपण पेंडुलम कोर्समध्ये तुम्ही नाही, पेंडुलम कोर्समध्ये पण हं. 1-2 व्यक्तींना उत्तर मिळेना लवकर. पेंडुलम हलेनाच त्यांचा. नाही होणार हे लक्षात घ्या. मला आधीपासून अमृता मॅडम म्हणतात, "मॅडम ध्यानीच घ्या, ध्यानीच घ्या. जे ध्यान करत नाहीयेत, नवीन नाहीयेत त्यांना घेऊ नका." आणि तिथे लगेच पहिल्याच ह्याला दिसला. पेंडुलमच हालेना त्यांचा आणि मला माहिती आहे ना कोण किती असतं ध्यानाला. मग मी म्हटलं राग मानू नका, पण हे आहे बघा मॅडम आणि दुसरं पण तसंच असणार आहे. तर हे श्वासाचं तुम्ही सांगताय 20-30% बरोबर आहे. पण अजून त्याच्यावर विचार करायचा आहे सगळ्यांनी आणि मी म्हटलं होतं अमृता मॅडम आणि अनुजा मॅडम सोडून उत्तरं देऊ नका. पण मी आता अमृता मॅडमना सुद्धा आहेत का आज? हो, अमृता आहेत. मॅडम नाहीये. हां, आहेत. तर मी आता अमृता मॅडमना सुद्धा सांगेल, की मॅडम तुम्ही सुद्धा उत्तर देऊ शकता दोन्ही प्रश्नाचं. कारण हे महत्त्वाचे समजून घेणं भाग आपल्याला फार गरजेचे आहेत. रिझल्ट काय येतात? तर अमृता मॅडम सांगतील आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्ती सांगतील. बाकी कोणी पोहोचू शकणार नाहीये त्या उत्तरांपर्यंत. अनुजा मॅडम नवीन आहेत. तर ठीक आहे, आपण ती चर्चा करूयात. पण अंतर्मनाचं लिहून घ्यायचंय. तुम्ही खूप छान सगळ्यांनी मला महत्त्वाचं तेच सांगायचंय. प्रत्येक उत्तरात प्रत्येक जणीने अंतर्मनाशी काय-काय लिहिलंय आणि ह्याचा मी शेवटी म्हटलं, की अनुजा मॅडमचा पगडा जास्त दिसतोय सगळ्यांवर. मी एवढे वर्ष शिकून काय उपयोग नाहीये, असं मी म्हटलंय. तर ठीक आहे, म्हणजे अनुजा मॅडम छान घेतायत, डोक्यात सगळं मुरतंय, दिसतंय बाहेर. हे खूप छान आहे. कदाचित व्हिडिओ परत ऐकले असतील. पण त्यातून मला असं वाटलं, की काय म्हणतो ना आपण पुढचं पाट अन् मागचं सपाट, तसाही काही प्रयत्न असावा तुमचा सगळ्यांचा. आधीचं सगळं विसरून जायचं. जे चालू आहे तेवढंच लक्षात ठेवायचं. पण तरी सुद्धा मॅडम खूप सुंदर घेतायत आणि आपल्याला सहज सुंदर सोप्या शब्दात सांगतायत आणि खूप छान पद्धतीने ते पुस्तक घेतायत. पुस्तक कसं घ्यावं ह्याचं उत्तम उदाहरण आहे, की आधी आपल्याला ते समजून डोक्यात ठेवलं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्यांना व्यवस्थित ते घेऊ शकतो. आता पुस्तक वाचन आणि पुस्तक विश्लेषण यात फरक आहे. तर काही ठिकाणी पुस्तक वाचन सुद्धा गरजेचं असतं. तर पुस्तक वाचन जरी केलं तरी पुष्कळ आपल्याला फायदा होतो. तर मॅडम विश्लेषण छान करतायत. धन्यवाद तुमचे. धन्यवाद. तुम्ही आज करू शकता. हं. हं. चला आपण सुरू करूया. व्हर्टेक्स वॉटर करून घेत जा सगळेजण म्हणजे ब ध्यानाला किंवा ज्ञानाला बसण्याच्या अगोदर. मी कालच असं म्हणलं, या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, या आपल्या अंतर्मनावर खूप मोठा प्रभाव पाडत असतात, नकळतपणे. कारण आपण कंटिन्युटी आहे आपल्या सगळ्या कामामध्ये. त्यामुळं त्याचा खूप गहरा प्रभाव होतो. तर तुम्ही स्वतःच पाण्याला अफर्मेशन देऊन व्हर्टेक्स वॉटर करून ते तुम्हाला जशा अपेक्षा आहेत जे अफर्मेशन आहेत ते देऊन पाणी व्हर्टेक्स वॉटर करून पाणी पिऊनच मग ज्ञानाला आणि ध्यानाला बसायचं. आज आपण काल आपण काय-काय बघितलं? हां, आपण काल महत्त्वाचं बघितलं म्हणजे आपलं अंतर्मन काम कधी करतं, जेव्हा आपली पंच ज्ञानेंद्रिय काम करायचं बंद करतात, म्हणजे झोपेच्या वेळी. म्हणजे आपण जेव्हा अल्फा स्टेट म्हणतो ना, आपल्याला झोप येण्याची जी टाईम असते किंवा सकाळी झोपेतून उठण्याची जी टाईम असते, ती म्हणजे अल्फा स्टेट. म्हणून लेखकानं सांगितलं, की तुम्हाला जे काही हवं आहे, ते रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही त्याचं रिव्हिजन करत जा म्हणून. त्याच्यानंतर आपण अजून बघितलंय की विश्वास खूप महत्वाचा आहे या गोष्टीसाठी. तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळण्यासाठी तुमचा विश्वासच कारणीभूत आहे. तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात किंवा मिळत नाहीत या सगळ्या विश्वासावर अवलंबून. त्याच्यानंतर अं, तुमच्या बाह्य मनाला सदोदित सर्वोत्तमाच्या अपेक्षा आपल्याला काय पाहिजे ना, जे बघा आपल्याला जे काही हवं असेल ते सगळं बेस्टच पाहिजे, आपण असं म्हणू शकतो. आणि तशा इन्स्ट्रक्शन आपण आपल्या अंतर्मनाला देऊ शकतो. पहिली गोष्ट तर अंतर्मन म्हणजे आपली जमीन, त्याच्यावर
जसं आपण मॅडमने पहिल्याच दिवशी सांगितलं, आपण अंतर्मन म्हणजे आपली जमीन ती सुपीक असली पाहिजे. तिला आपण तिची मशागत करून घेतली ना, मग बघा आपल्याला कुठलं धान्य पेरायचं असेल तर पहिला आपण त्या जमिनीची चांगली मशागत करून घेतो. तर नांगरणी वगैरे ठीक आहे, त्यातलं तण काढून घेतो, सगळं स्वच्छ करतो आणि त्याच्यानंतर पेरतो. त्याच्यानंतर धान्य येतं ते सुपीकच चांगलंच येतं किंवा बहरू येतं. तसंच हे अंतर्मनाचं पण आहे, असं लेखक म्हणतात. आता लेखकानं सांगितलंय की उपचार पद्धती म्हणजे अंतर्मनाचा वापर करून आपण आपल्या स्वतःवरच किंवा दुसऱ्यांवर पण उपचार करू शकतो. तर ह्याच्यामध्ये बघा, आपण कसं हे हे मी काल किंवा आधी 2 दिवस पण सांगितलं की आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, तेव्हा काय होतं की आपल्याला म्हणजे आपला आजारी पडलो की आपण म्हणतो हा या डॉक्टरकडे गेलं की बरंच होणार किंवा मी ठीकच होणार. का? कारण आपला विश्वास असतो, दृढ विश्वास असतो त्या डॉक्टरांवर. त्यामुळं त्या गोष्टी तशा घडत असतात. बायबलमध्ये येशू ख्रिस्तानी सांगितलंय की प्रार्थना करताना आपण जेव्हा कुठली गोष्ट मागत असतो, पहिलं तर प्रार्थना म्हणजे काय असतं? आपलं आपल्याला जी गोष्ट तीव्रतेने आपण प्रार्थना कधी करतो? आपल्याला जी गोष्ट खूप आत्मीयतेनं पाहिजे असते किंवा जी गोष्ट आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडेल, तेव्हा आपण दृढतेने एक प्रार्थना करतो. ती प्रार्थना म्हणजे विश्वास असतो आपला, की म्हणजे आणि प्रार्थना करताना बघा, आपण खूप एकवटून प्रार्थना करत असतो. आपल्याला कुठली एखादी गोष्ट आपण कुठल्या अडचणीत सापडू, पहिली तर आपण प्रार्थना करतो कुठल्या अडचणीत सापडलेलं असताना. म्हणजे कारण आपण संसारिक आहे, तर आपल्या संसारात काही चॅलेंजेस आले तर आपण प्रार्थना करतो. त्यावेळी आपण आपला खूप दृढ विश्वास असतो की प्रार्थना केल्यानं हे पूर्ण होईलच म्हणून. मग बायबलमध्ये लिहिलंय, प्रार्थना करताना विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला मिळेलच. विश्वास पाहिजे आपला. आपण हे सगळं अटेंड करतो. आणि हा, मला अजून पण एक सांगायचं आहे की आपण हे ज्ञान कार्यक्रम जे अटेंड करतोय ना, त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जरी रोजच्या जीवनात आपण अवलंबल्या ना, त्याच्यात बघा 100% आपण म्हणू राहू दे, 100% आयुष्यात फरक पडायचा राहू दे. ऍटलीस्ट 90% तरी तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती इतक्या झपाट्याने बदलते ना, त्याला विश्वास पण होणार नाही. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बाबतीत हा अनुभव घेतलाय की आपल्या आजूबाजूचे लोक पण आपल्याला म्हणजे तसं ट्रीट करायला लागतात. आपण आधी कसे होतो, आपण स्वतःला ऑब्झर्व्ह करायचंय, मनन लेखन करायचं. त्याच्यानंतरच आपल्याला आपले बदल जाणवतात बघा. आपल्याला एकतर पहिली गोष्ट लिखाण खूप महत्वाचं आहे आणि अंतर्मनात आपण आपल्या म्हणजे लिखाणासाठी काल मॅडमने जे ध्यान घेतलं होतं ना, ते खूप मस्त होतं. मी परत एकदा करायला सांगितलेलं होतं. बघा, आपण एका ठराविक जागेवर बसून ध्यान केलेलंच आहे आणि लिखाण केलेलं आहे. मनन, लेखन, चिंतन केलेलं आहे. आपण काय होतं माहितीये का, आपण आपण शेवटी ह्युमन बिईंग आहोत, ठीक आहे. त्यामुळे आपण विसरू शकतो किंवा आपण तेवढ्यापुरतं म्हणतो, म्हणजे जेवढं सकाळचा वेळ आहे ना तेवढ्यापुरतं अटेंड करतो, पण इम्प्लिमेंट करायला आपल्याला खूप म्हणजे उशीर लागतो. त्यासाठी संकल्प लिहा, सारांश लेखन करा किंवा तुमचं रोजच्या जीवनातलं ना एक तरी ओळ लिहा. कारण काय होतं, आपला काय मेंदू इतका तत्पर नाहीये की आज म्हणजे काल झालेलं आपल्या आज लक्षात राहील. त्यामुळे थोडा तरी आपल्याला म्हणजे थोडं जे लिहा. आणि लिखाणानं ना म्हणजे थॉट्स कन्सॉलिडेट होतात, म्हणजे पक्के होतात आपले विचार एकदम. धारणा पक्की होते लिहिल्यानं. ऐकतो तर आपण खूप सारं, पण आपण लिहितो का ठराविकच लिहितो. तर ते थॉट्स कन्सॉलिडेट होण्यासाठी लेखन खूप आवश्यक आहे. चला आता आपण बघूया. लेखकाने ह्याच्यात सांगितलं की विविध धर्मस्थळावर होणारे उपचार बघा, या देवाच्या ठिकाणी गेलं किंवा इथं लेखकानं बोललं की नवस वगैरे बोलतात किंवा चर्चमध्ये जेव्हा ते पाद्री प्रार्थना करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, रोग बरे होतात. हे कशामुळे होतं? तर हे त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या विश्वासाला प्रतिसाद असतो त्यांच्या अंतर्मनाचा. ठीक आहे. ती कुणाची म्हणजे ठीक आहे, ते चर्चमध्ये गेला म्हणूनच झालं, मंदिरात गेला म्हणून असं झालं असं नाहीये. तुमचा विश्वास असतो तसा. तर तुमचा दृढ विश्वास तुमच्या इच्छा सफल करण्याला मदत करतो. आता आपण बघूया. हम्म. आधुनिक काळातले मानसिक उपचार. पहिले तर उपचार म्हणजे काय? उपचार एक प्रक्रिया आहे. पहिले तर लेखकानं सांगितलंय जगातील प्रत्येक वस्तू चे चेतनामय आहे. मग ती सजीव असू दे नाहीतर निर्जीव असू दे. याचा प्रयोग पण करून बघा.
आता सध्या तर आपण म्हणतो पेंड्युलम आपण म्हणजे कोर्स करत आहोत. पेंड्युलम निर्जीव आहे तरी पण तो आपलं ऐकतो. का ऐकतो? कसं काय ऐकतो? कारण त्याच्यात चेतना आहे. प्रत्येक गोष्टीत चेतना आहे. प्रत्येक वस्तू चेतनामय आहे. तर सर्वजण जीवनतत्वाबद्दल सजग आहेत. म्हणूनच या जीवनतत्वाला आपण जाणीवपूर्वक आपल्या लाभासाठी अनेक प्रकारे वापरू शकतो. या आपल्या शक्तीचा वापर करून घेण्यासाठी आपण विविध प्रकार आणि तंत्र प्रचलित आहेत. पहिलं म्हणजे तर बरं होण्यासाठी किंवा म्हणजे तुम्ही निरोगी होण्यासाठी पहिलं एक आहे विश्वास. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला सर्व मिळेल. एक की नाही वाक्य हायलाइट करून ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपल्या गोष्टी होत नाहीत ना, म्हणजे आपल्याला वाटतं मी एवढं करते तरी पण माझं काहीच होत नाही, पुढे जात नाहीत गोष्टी. का? कारण तुमचा विश्वास आपला विश्वास नसतो त्या गोष्टीवर, म्हणून त्या गोष्टी तेवढ्याच प्रमाणात होतात. तेवढंच गोष्ट पुढे जाते. का? कारण आपला तिथपर्यंतच विश्वास असतो. हे मोठं वाक्य हायलाइट करून ठेवायचं तुमच्या वहीत किंवा काय. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला सर्व काही मिळेल. मग ते कुठेही असो, इथं असू दे, संसारात असू दे किंवा बाकी कुठल्याही गोष्टीत असू दे. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे नियम. जीवनाचा नियम म्हणजे विश्वास. तुमचा स्वतःबद्दलचा, जीवनाबद्दलचा आणि सगळ्या ब्रह्मांडाबद्दल काय विश्वास आहे आणि जसा विश्वास आहे तसेच परिणाम मिळणार. विश्वास किंवा श्रद्धा तुमच्या मनातील मूळ विचार आहे, ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची शक्ती तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात वाढत असते. आता लेखकाने म्हटलंय की तुम्ही विश्वास ठेवू शकता तर तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मनातील विचार हानिकारक परिणाम घडू शकतात. तुमचे सगळे अनुभव, सगळं वर्तन, सगळ्या घटना, परिस्थिती म्हणजेच तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं. म्हणजे इन जनरल ज्यांच्या घरात, ज्यांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडत आहे, सर्व काही छान 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 असं होत आहे, तर ते त्यांच्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे असं लेखक म्हणतो. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना हे बाह्य व अंतर्मनाचं संयुक्त कार्य. हा पहिले तर एक लक्षात ठेवायचं आपण की बाह्य मन, अंतर्मन म्हणतो ना, दोन वेगवेगळी मन नाही आहेत. हे एकच मन आहे. त्या एका मनाचे दोन वेगवेगळे स्तर आहेत. म्हणजे विचार करण्याची पद्धत म्हणू शकतो किंवा दोन वेगवेगळे पार्ट. आपण हे आधी पण बघितलं. त्यामुळे असं अडकू नका की दोन वेगवेगळे पार्ट आपल्या कुठल्या शरीरात आहेत. असं नाही आहे. प्रार्थना हे बाह्य व अंतर्मनाचं संयुक्त कार्य आहे. प्रार्थना चिकित्सा म्हणजे मनाच्या चेतन व अवचेतन पातळ्यांवर एकाच वेळी घडणारं कार्य असतं. प्रार्थना चिकित्सेत किंवा शास्त्रशुद्ध प्रार्थनेत तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुम्ही रोगमुक्तीच्या तत्वांवर भरोसा ठेवता. म्हणूनच प्रार्थना चिकित्सेला मानसिक उपचार किंवा वैज्ञानिक प्रार्थना म्हटलेलं आहे. बघा, अजून एक सांगितलं आस्था. आस्था म्हणजे आपल्या कुठल्या तरी देवावर किंवा बघा आपण वेगवेगळ्या पंथांमधून आलेलो आहोत. तर आपले पर्टिक्युलर कुठल्या तरी ह्याच्यावर म्हणजे दत्त संप्रदायात म्हणून किंवा शंकरावर किंवा कुठला फॉर एक्झाम्पल आपण काही काही जणांची गणपतीवर खूप श्रद्धा असते बघा, त्यांची आस्था असते. ठीक आहे. तर त्या आस्थेचा कसा उपचारासाठी वापर होतोय त्याला नाही म्हणजे याच्यात लेखकाने लिहिले आहे की विश्वाच्या अनेक भागात असे अनेक भगत असतात की त्यांच्या रोग्यांना ते नृत्य, मंत्र, स्तोत्र याद्वारे आत्म्यांना बोलावून बरे करतात. एखाद्या संतांच्या अस्थी, केस अशा अवशेषांच्या स्पर्शाने रोगी बरा होऊ शकतो. ताईताने, मेणबत्त्या किंवा अगरबत्त्या लावून जडीबुट्टीचा काढा देऊन रोग बरा होऊ शकतो. यामध्ये रोगी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो, तितकी त्याच्या रोगमुक्तीची शक्यता दुणावते म्हणजे वाढते. बघा, आपल्याला कोणी सांगितलं की इकडं जा. मोस्टली अशा केसेस मध्ये होतं की कोणाला म्हणजे बाळ होत नाहीये वगैरे, ते जातात तिकडं, ठीक आहे. पण एका जोडप्याला त्याबद्दल तिथे गेल्यावर म्हणजे बाळ होतं किंवा त्यांची काही इच्छा पूर्ण होते. तोच अनुभव दुसऱ्या जोडप्याला येत नाही किंवा दुसऱ्या लोकांना येत नाही. का येत नाही? कारण त्यांचा तेवढा विश्वास नसतो. मग प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे ते आपल्याला सल्ले देतात की इकडं जा म्हणजे होईल तुमचं काम, इकडं जा म्हणजे होईल इकडं. आपण आपल्या संसारात असंच आयुष्यभर फिरत आलो की अरे मला सुखी व्हायचंय. पहिले तर आपल्याला आधी माहितीच नव्हतं की आपल्याला काय हवं आहे आपल्या आयुष्यात. आता ऊर्जा इतकी वाढली आहे की ती ऊर्जाच स्वतःला बघा, सगळेच लोक ध्यानाबद्दल आणि याच्याबद्दल इतके अवेअर झालेत जे की ध्यानी नाही आहेत तरी पण तुम्ही आपण आता सध्या बाहेर जायचं म्हणजे मॅडम सांगत त्याप्रमाणे की आपण आजूबाजूला आपण बाहेर जायचं टाळलं किंवा जास्त लोकांमध्ये जायचं टाळलं, कारण आपली एनर्जी दुसरे लोक
तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतात. हे मी बघा हळदी कुंकू कार्यक्रमात आपण आपली खूप एनर्जी वाया घालवतो. आपण ध्यान करतो तर आपण हायर ऊर्जेत असतो. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे मी माझ्या बिल्डिंगमध्ये जवळ-जवळ 3 वर्ष या बिल्डिंगमध्ये राहते. जास्त माझा कोणाशी संपर्क नाही कारण माझं काम वगैरे असतं तर. तर या वर्षी मला असं आहे की ज्यांनी इतर वेळी त्या हळदी-कुंकवाला बोलवत पण असतील, मी माझा व्हिडिओ थोड्या वेळासाठी ऑफ करते. माहिती नाही काहीतरी त्याला हे होतंय. हं. तर ते लोकं मला हळदी-कुंकवाला बोलवतात. इतर वर्षी पण बोलवतात, पण मग जस्ट मेसेज टाकून ठेवतात, की हळदी-कुंकवाला या. पण यावर्षी असं झालंय, की मी आता जसं की मी 2 दिवस पिरामिडला होते. त्यावेळी बरेच हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होते. मी सांगितलं, "मी बाहेरही येऊ शकत नाही." तर मी घरी आल्यापासून त्यांनी मला असं डायरेक्ट कंटिन्यू मेसेज करतात, की "अरे तुम्ही आला नाहीत, तुम्ही आला नाहीत." मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं, की अरे हे कसं काय माझ्या इतकं मागे लागलेत? म्हणजे कधी इतकं नाही. ठीक आहे, नाही आलं तर नाही आलं ना, आपण म्हणजे असं म्हणतो. पण कंटिन्यू मेसेज करून किंवा फोन करून तुम्ही या हळदी-कुंकू घेऊन जा. मग म्हणजे आपण जर अवेअर असू तर कळतं अरे हां, म्हणजे आपोआपच म्हणजे आपली ऊर्जा सगळीकडे कार्य करत असते आणि हायर लेव्हल पासून लोअर लेव्हल पर्यंत ऊर्जा काम करते. त्यामुळं जे कमी चैतन्यात आहे किंवा ऊर्जेमध्ये नाही आहे, ते आपोआपच हायर लेव्हलची ऊर्जा सक करून घेतात. जसं की बघा आपण मॅडमच्या सहवासात पण आपण तुम्ही कितीही लोअर ऊर्जेमध्ये असा, ऑटोमॅटिक आपण त्यांची ऊर्जा हे करून घेतो, खेचून घेतो किंवा बघा त्यांच्याजवळ गेल्यावर बरं वाटतं, त्यांच्याशी बोलावं वाटतं. अशा ठराविक लोकांशी गेल्यावर आपण बोलतो का? कारण ते त्या ऊर्जेत असतात म्हणून. चला आपण सांगूया ह्याच्यात लेखकानं प्राणिक चुंबकत्वाचा सिद्धांत मांडलाय. प्राणिक चुंबकत्व म्हणजे ह्याच्यात सगळ्यांनी सांगितलं की एका डॉक्टरांचं उदाहरण दिलंय, की त्या डॉक्टरांचं नाव आहे फ्रान्सचे डॉक्टर आहेत ते अँटन मेस्मेर. त्यांनी म्हणजे काय करत होते ते चुंबकीय हे वापरून पद्धती वापरून लोकांना बरं करत होते. नंतर ते डॉक्टर काय करायला लागले माहितीये का? चुंबक न वापरता रोग्यापासून काही अंतरावर राहून ते फक्त हाताने म्हणजे तो रोगी समोर पुढे असेल तर इथून ते त्यांच्या हातांच्या स्पर्शाने त्या रोग्यांचे रोग बरे करून लागले. यालाच प्राणिक चुंबकत्वाचा सिद्धांत म्हणतात. ह्याचं एक उदाहरण म्हणजे मी हे या पुस्तकातलं नाहीये. पण तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, की आपली प्राण ऊर्जा किंवा आपली ऊर्जा किती आहे किंवा अ, चुंबकत्व कसं काम करतं, तर त्याच्यासाठी आता तुम्ही प्रयोग करून बघू शकता. हा आपली मूठ आहे ना, ही मूठ अशी फास्ट कंटिन्यू इतका वेळ उघडायची, की आपले हात थकत नाहीत तोपर्यंत. हे करून बघू शकता आता तुम्ही. 1 मिनिटाचाच प्रयोग आहे. बघा कंटिन्यू फास्ट आपली मूठ उघडा, बंद करा, उघडा, बंद करा. हे किती वेळ करायचं? जोपर्यंत आपले हात थकत नाहीत तोपर्यंत. हे केल्यानंतर आणि आपण आपल्या 2 हातांच्या मध्ये आपले हात हळू जवळ घ्यायचेत, हळू दूर घ्यायचेत. त्यामध्ये तुम्हाला बघा चुंबकत्व जाणवेल. हे करून बघा 1 मिनिटासाठी. कंटिन्यू फास्ट मूठ उघडा, बंद करा, मूठ उघडा, हे कधीपर्यंत करा? जोपर्यंत तुम्हाला तुमचे हात थकत नाहीत तोपर्यंत. फास्ट करायचं हे. ज्यावेळी तुमचे हात थकतील, त्यावेळी दोन्ही हातांमध्ये थोडंसं अंतर कमी जास्त करून ती चुंबकत्वाची ऊर्जा अवलंबून बघायची अनुभव. ऑटोमॅटिक तुमचे हात बघा, हा मॅग्नेटिक इफेक्ट आहे आपला. हे तुम्ही करू शकता. ऑटोमॅटिक हे होतं. त्याचं दुसरं म्हणजे खूप हात जोरजोरात रफ करून पण तुम्ही हे करू शकता. हे म्हणजे प्राणिक चुंबकत्व म्हणतात किंवा हे आपण आपल्या शरीरावर असे उपचार करू शकतो या चुंबकत्वाचे. कुठलाही पार्ट दुखत असेल किंवा हे म्हणजे तुमचं काही थोडं दुखत असेल तर जसं मॅडम सांगतात, की श्वास रोखून त्या भागावर ते बरा झालाय ह्याचा विचार करायचा. तसंच हे पण आहे, की तुम्ही तुमचं चुंबकत्व अवलंबून म्हणजे शरीरातले चुंबकीय तत्वाचा उपयोग करून तुम्ही बरे होऊ शकता किंवा अनुभव घेऊ शकता त्याचा. त्याच्यानंतर दुसरं बघा ह्याच्यात लेखकाने सांगितलं तुमची वैयक्तिक आस्था. आस्था म्हणजे काय? अंतर्मन हे बाह्य मनाच्या नियंत्रणाचं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही त्यावर कुठलीही तुमची वस्तुनिष्ठ धारणा, बिलीफ सिस्टीम त्याच्यावर तुमची आस्था काम करते. तुमचा विश्वास कशावर आहे? त्याच्यावर तुमची धारणा काय आहे?
तसं. पण त्यावर तुम्ही डोळस किंवा आंधळी श्रद्धा ठेवली तर तुमचं अंतर्मन या सूचनेची अंमलबजावणी करेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. मानसिक उपचारासाठी संपूर्णतः वैयक्तिक श्रद्धेची गरज असते. ती प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या बाह्य मनाला शांत करणे. म्हणजे इन जनरल बाह्य मनाला आपण कसं शांत करतो? मेडिटेशन करून. इन जनरल म्हणजे लेखकानं डायरेक्टली लिहिलेलं नाहीये मेडिटेशन करून. पण इथं डायरेक्ट त्यांनी टेक्निक सांगितलं. कसं? तर तुम्ही तुमच्या शरीराला व मनाला रिलॅक्स करून निद्रा अवस्थेत निष्क्रिय बनून ग्रहण क्षमता वाढवू शकता. अशा अर्धजागृत अवस्थेत तुमच्या निष्क्रियतेमुळे सूचनांबाबत तुमची ग्रहणशीलता वाढते. जसं काही बघा मॅडम चक्र ॲक्टिव्हेशनचं ध्यान घेतात किंवा आपल्या वेबसाईटवरचे ध्यान जर तुम्ही केले असतील तर त्याच्यात जाणवतं बघा. जर आपण आपलं शरीर रिलॅक्स झालं, आपण ध्यानात गेलो, तर ते जे सगळे सूचना आपण ऐकतो, त्या सगळ्या सूचना आपल्या अंतर्मनावर परिणाम होतात आणि जर आपण म्हणतो हा पार्ट दुखतोय, त्याच्यावर आपण फोकस करून तो बरा झालाय असा विचार जरी केला, तरी तो दुखायचा बंद होतो. नंतर अजून लेखकानं सांगितलंय, की पहिली गोष्ट तर रोग नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. हे लेखकाला एका डॉक्टरांनी सांगितलं. मग त्यावेळी पहिला तर लेखकाचा विश्वासच नव्हता, की असं काही म्हणतात आहे डॉक्टर स्वतः असं कसं काय म्हणतात. तर त्याचा खुलासा अगदी सोपा आहे. तर त्यांनी शांत शब्दांनी माणसाला शांत ते म्हणजे काय करतात त्यावेळी एखादे धर्मगुरू वगैरे जे उपचार करतात तेव्हा काय करतात? ते त्या मनाला शांत करतात, विश्वास देतात. त्यांचं बाह्य मन निद्रिस्त अवस्थेत नेतात किंवा त्यांचे विचार शांत करतात. हे बघा त्याच्यात लेखकानं काय दिलंय माहितीये का? त्यांचं बाह्य मन निष्क्रिय करतात ते. म्हणजे जसं की आपण कुठल्या बाबांकडे गेलो किंवा बुवांकडे गेलो, त्यांच्यातनं आपण का बरे होतो? तर ते तुमचं बाह्य मनातले विचार निष्क्रिय करतात आणि आपण त्यांच्यावर दृढ विश्वास असतो. आणि ते आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारू देत नाहीत. ते काय म्हणतात, "हां, पहिला बघा, म्हणजे कसं होतंय, कसं वाटतंय." तर काय करतो आपण त्यावेळी आपलं बाह्य मन निष्क्रिय होतं. आपण अतिविचार करत नाही. त्या आपण शंका अ, व्यक्त करत नाही त्याच्यावर. तर त्या विरोधी स्वयंसूचना ठरल्या म्हणजे बघा, जर त्यांनी सांगितलं असतं, आपण त्यांच्यावर जर एखादा आपल्यावर उपचार करत आहे किंवा आपल्याला काही सांगत आहे, एखादे पॉझिटिव्ह थॉट सांगत आहे, पण आपल्या मनात ते जे सांगत आहेत त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी आली, तो समोरचा सांगत असून सुद्धा काहीही उपयोग होत नाही. कारण आपलं मन त्याच्या विरुद्ध विचार करत आहे. त्यामुळं विरोधी स्वयंसूचना झाल्या, की ते काम करत नाही. म्हणजे मानसिक उपचार पद्धती काम करत नाही. आता लेखकानं सांगितलंय हां, आपण ही एक उपचार पद्धती सांगितली, की तुम्ही सपोज आता इथं राहताय, मुंबईत राहताय, तुमचं कोणीतरी पुण्यात राहतंय आणि त्यांना गरज आहे म्हणजे ते आजारी आहेत. मग आपण काय करतो अशा वेळी बघा चिंता करत राहतो फक्त. काय होईल? अरे, त्यांना असं-असं झालंय, काय होईल? तर ह्यासाठी लेखकानं सांगितलंय, की त्या बऱ्या म्हणजे ते जे दूर असणारे आपले नातेवाईक बरे व्हायचे असतील, तर आपण त्याच्यासाठी काय करायचंय? रचनात्मक पद्धतीनं त्यांच्याशी जोडलं जायचं. याच्यासाठी काय? तर आपण प्रार्थना करून त्यांच्याशी जोडलं जाऊन त्यांचा रोग बरा करू शकतो. हा लेखकानं स्वतः प्रयोग केलाय त्याच्या बहिणीच्या बाबतीत. लेखक राहत होता लॉस एंजेल्सला आणि त्याची बहीण राहत होती न्यूयॉर्कला आणि तिला बरं म्हणजे तिच्या शरीरात गाठ सारखं झालेलं. तर लेखकानं इकडे राहून तिच्यावर उपचार करून आणि ती खरोखर बरी झाली होती. पण तिच्या बहिणीला माहित पण नव्हतं, की आपला भाऊ म्हणजे लेखक त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय किंवा अ, उपचार करतोय. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे आपण रेकी म्हणू शकतो बघा. दूर राहून सुद्धा आपण त्या रेकीमुळे लोकं हील होतात. तर हे काय आहे? आस्था म्हणा की विश्वासावर हे सगळं अवलंबून आहे. रचनात्मक मन एकच आहे. मनाचा रचनात्मक नियम तुमचं काम करतो. तुम्हाला फक्त स्वतःच्या मानसिकतेत स्वास्थ्य व सुसंवादाची आंतरिक जाणीव निर्माण करायची आहे. त्याची प्रक्रिया आपोआप घडेल. बघा, मनाच्या सिद्धांताला स्थळ आणि काळाचं बंधन नसतं असं लेखक म्हणतोय. ते म्हणजे जसं आपण म्हणतो एकच परमात्मा आहे, तो सगळ्यांच्यात अंशरूपी मध्ये आपण त्याच्यासाठी म्हणतो. याच्यात लेखकानं इन जनरल तसंच सांगितलं. एकच परमात्मा सगळ्यांमध्ये अंश रूपानं अ, स्थापित झालाय. म्हणून आपण म्हणतो सोलशी कनेक्शन असतं आपलं. कुठल्याही बॉडीशी कनेक्शन असतं. आपण इतके लोकं एकमेकांशी जोडले गेलोय. ते म्हणजे आपलं काही नातं आहे म्हणून नाही. आपलं सोल कनेक्शन आहे. आपण इथं लेखकानं तेच लिहिलंय
एकच वैश्विक मन तुमच्या आईत आणि तुमच्यात सक्रिय असतं किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये. मग तुम्ही कुठेही असा. त्यामुळं खरं पाहता उपस्थित विरुद्ध अनुपस्थित म्हणजे आपण लांब आहे ते जवळ आहेत किंवा दूर आहेत त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण आपण सोलली एकमेकांशी कनेक्ट असतो. म्हणून बघा ते टेलिपॅथी वगैरे म्हणतो ना, "अगं मी आत्ताच तुझं नाव काढलं, तुझाच फोन आला मला." का? कारण आपण आंतरिकरित्या एकमेकांशी कनेक्ट असतो तसे. आपले सोल एकमेकांशी कनेक्ट असतात. आता लेखकाने ह्याच्यात सांगितलंय की अंतर्मनाच्या गतिशील प्रक्रियेला प्रवाहित करणं. हां, हा एक महत्वाचा उपाय आहे. लेखकानं हे कसं करायला सांगितलंय, की एक सायकियाट्रिस्ट होते आणि त्यांच्या शरीरात म्हणजे मोस्टली लेखकाने याच्यात कॅन्सरच्या गाठींबद्दल मे बी ते हे पुस्तक लिहिलं त्यावेळी मे बी कॅन्सरचे प्रमाण जास्त असेल म्हणून असेल भरपूर उदाहरण त्याच्यावरचे. ह्याच्यात लेखकानं लिहिलंय, की त्यांच्या एका सायकियाट्रिस्ट मैत्रिणीला ना कॅन्सरच्या गाठी झाल्या होत्या अंगात. त्यानंतर तिला म्हणजे केमोथेरपी सांगितली डॉक्टरांनी. त्यावर त्यांच्या मैत्रिणीनं असा उपाय शोधला, की रोज रात्री झोपायच्या आधी ती शांतपणे व ठामपणे म्हणायची, "माझ्या शरीराची प्रत्येक पेशी, नस, पेशींचे जाळे आणि अवयव परिपूर्ण, शुद्ध आणि उत्कृष्ट बनले आहेत. मला निरामय आरोग्य मिळाले आहे." अशा प्रार्थनेमुळे एका महिन्यानंतर ती रोगमुक्त झाली होती. इव्हन दो तिच्या वैद्यकीय चाचण्यांत कॅन्सरच्या गाठींचं अस्तित्व सुद्धा दिसून आलं नाही. मग लेखकानं तिला काय विचारलं, ही प्रार्थना झोपण्यापूर्वीच का म्हणायची? त्यावर तिनं लेखकाला सांगितलं, की अंतर्मनाच्या गतिशील क्रियेला एकदा का कार्य करायला विशिष्ट दिशा दिली, की ते तुमच्या झोपेदरम्यानही त्या दिशेनं कार्य करत राहतं. म्हणूनच तुम्ही अर्धनिद्रा अवस्थेत अंतर्मनाला योग्य त्या सूचना देणं अतिशय गरजेचं आहे. विशेषतः लेखकानं सांगितलंय, की ती तिच्या आजारपणाचा कधीही उल्लेख करत नव्हती. हे खूप महत्वाचं आहे बघा. आपण आपले दुःख किंवा आजार सगळ्यांना सांगतो. मला असं झालंय, मला असं झालंय, मला असं झालंय, मला असं झालंय. काय होतंय ते डबल, डबल, डबल होत जातंय. म्हणून लेखकानं सांगितलंय, की तुम्ही आजाराबाबत बोलणं टाळा. विशेषतः अर्धजागृत असताना आजाराचा विचारही करू नका. मनातील भीतीमुळे आजार जास्त बळावतो असं मला नेहमीच वाटतं. याउलट जर सतत आजारांबद्दल बोलत राहिला तर तो आजार अधिकच बळावेल. हे आपल्याला मॅडमनी पण सांगितलंय आणि याच्या आधी आपण बघितलंय. जी गोष्ट आपण विचार करतो तशीच बनते. त्याप्रमाणे तुम्हाला काहीही दुःख पण असेल ना, त्याचं सारखं सारखं पुनरावृत्ती नाही करायची. लेखकाने इथं सांगितलंय निरामय आरोग्यासाठी हे लक्षात ठेवा. तुमच्या अंतर्मनाला दिलेली योग्य दिशा तुमच्या मनाला व शरीराला बरी करू इच्छिते. तुमची इच्छा किंवा विनंती तुमच्या अंतर्मनाला कळवण्यासाठी एक निश्चित योजना बनवा. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला काय पाहिजे ना, ते पहिल्यांदा आपल्यालाच माहिती असायला पाहिजे. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा व ती वास्तवात पूर्ण झालीच आहे असे अनुभवा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा असं लेखक म्हणतोय. यामुळे नक्कीच चांगले परिणाम दिसतील. विश्वास म्हणजे तुमच्या मनातील एक विचार आहे. जसा विचार कराल तसंच घडतं. तुम्हाला इजा पोहोचवणाऱ्या अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. निरामय आरोग्य, शांती, भरभराट, संपत्ती आणि दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार करायची सवय लावून घ्या. तुमच्या जीवनात प्रार्थना चिकित्सेचा उपयोग करा. एखाद्या इच्छित गोष्टीशी स्वतःला मानसिक व भावनिकरित्या जोडून घ्या. हे महत्वाचं आहे. मानसिक व भावनिकरित्या जोडून घ्या. तुमच्या मानसिक दृष्टिकोनावर जर दृढ निष्ठा असेल तर तुमची प्रार्थना नक्कीच सफल होईल. हे वाला प्रयोग तुम्ही स्वतः अनुभवून बघा. तुमच्या बाह्यमनाच्या व अंतर्मनाच्या कार्याचं ज्ञान म्हणजेच विश्वास. तुम्हाला बरं होण्याची शक्ती या विश्वासातूनच मिळू शकते हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या उपचारात समाविष्ट असलेल्या शक्ती व बळाच्या वैज्ञानिक माहितीशिवाय रोगमुक्त होते, तेव्हा त्याला अंधविश्वास असं म्हणतात. तुमच्या आजारी प्रेरणांसाठी प्रार्थना करायला शिका. तुमचं मन शांत करा. स्वास्थ्य, शक्ती आणि परिपूर्तीचे तुमचे विचार त्या सर्वव्याप्त अंतर्मनामार्फत तुमच्या प्रिय व्यक्तींच्या मनाला जाणवतील व त्यांच्या शरीरावर ते व्यक्त होतील आणि ते व्याधीमुक्त होतील. आपण लव्ह लाईट ह्याचा हा प्रयोग केला होता आणि त्यानं किती रिझल्ट दिलेत हे डिसेंबर महिन्यात आपण बघितलेलं आहे. लेखकानं
चॅप्टर मध्ये सांगितलंय की मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्र. ह्याच्यात लेखक उदाहरण देताना म्हणतो की एखादा इंजिनियर आहे, त्याला ब्रिज बांधायचा आहे, तर तो काय करतो? डायरेक्ट जाऊन ब्रिज बांधायला सुरुवात करतो का? नाही. तो पहिला त्याचे अँगल वगैरे, त्याला काय मटेरियल लागणार आहे, त्याचा आराखडा तयार करून घेतो सोप्या भाषेत. या पूर्ण चॅप्टर मध्ये लेखकाने हेच सांगितलं की तो त्याचा आराखडा बनवतो. डायरेक्ट गेला आणि ब्रिज बांधायला सुरुवात केला, नाही, तसं होत नाही. त्यामुळं लेखकाने सांगितलंय की एखादा तो त्याच्यात जे तंत्र आहे किंवा त्याची जी कुशलता, तो जे शिकलाय त्याचा वापर करत असतो आणि ती तंत्र वापरून तो ते बांधत असतो पूल किंवा. म्हणून तर बघा, प्रत्येक इंजिनियरचा म्हणजे विचार किंवा आराखडा वेगवेगळा असतो आणि वेगवेगळी घरं बनतात किंवा वेगवेगळ्या वास्तू उदयाला येतात. म्हणजे वास्तूच असं ना, पूल किंवा इतर गोष्टीही. तेव्हा लेखकाने याच्यासाठी सांगितलंय की पहिलं पाऊल आहे की त्याच्यासाठी ते गणितीय संकल्पना म्हणतात. गणितीय संकल्पना म्हणजे ब्रिज बांधताना तो बरोबर अँगल पाहिजे. कसाही करत नाही ते. गणित त्यासाठी स्थापत्यशास्त्रातील समीकरण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं दुसरं पाऊल म्हणजे मानसिक प्रतिमा चित्र तयार करणं. आणि तिसरं पाऊल म्हणजे या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वी वापरलेल्या व उपयुक्त ठरलेल्या पद्धतींचा अवलंब करणं. ही 3 पावलं उचलली गेली तेव्हा पूल अस्तित्वात आला. तर लेखकाने सांगितलं, जर तुम्हाला तुमची प्रार्थना सुफल व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा योग्य त्या पद्धतींचा व तंत्रांचा वापर करा. प्रार्थनेचं फळ ज्या योग्य मार्गाने मिळतं, तो एक वैज्ञानिक मार्ग असतो. हे सगळं लेखक म्हणतो की सायंटिफिक आहे. काहीही योगायोगानं घडत नसतं. हे जग नियमांवर चालतं. यासाठी तुम्ही तुमचं आध्यात्मिक जीवन फुलवणारी व्यवहार उपयोगी तंत्र उपयोगात आणा. हे बघा, याच्यासाठी लेखकाने काय सांगितलं बघा, तुमची प्रार्थना हवेत उडणाऱ्या फुग्यांप्रमाणे अधांतरी राहता कामा नये. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ना, ते पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे. त्याचे पूर्ण म्हणजे सगळं बारीक बारीक गोष्टी आपण त्याच्या लक्षात, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, जसं बघा, फॉर एक्झाम्पल जोडीदार निवडताना किंवा घर निवडताना आपण किती बारीक गोष्टी लक्षात ठेवतो. मला घर असंच पाहिजे, याच दिशेला. पण ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तसंच मिळतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा, मॅडमनी सांगितलेलं, जेव्हा मॅडम पिरॅमिडसाठी जागा शोधत होत्या किंवा बघत होत्या, त्यांनी ऑलरेडी बघितलेलं होतं आणि त्यांना जे मिळालंय ते सगळं जसंच्या तसं आहे. कारण का? कारण तसं त्यांनी प्रतिमाचित्र बनवलं होतं. बघा, त्यामुळं आपण जशी प्रार्थना करतो ती हवेत उडणाऱ्या फुग्यांप्रमाणे अधांतरी राहता कामा नये. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मिळालं पाहिजे. प्रार्थना करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. यासाठी अ, आपण यावेळी म्हणजे धार्मिक वगैरे कर्मकांड काही सांगितलेलं नाहीये. पण लेखक म्हणतो आपल्या वैयक्तिक प्रार्थना किंवा इतरांना कशी मदत, मोस्टली लेखकाने असं सांगितलंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना मदत करण्यासाठी त्या प्रार्थनांचा उपयोग करा. पहिली पहिली तर एक टेक्निक सांगितली लेखकानं की आपल्याला जे हवंय त्या हेतूने विचाराचे सूत्रीकरण करणे म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आत्म्याची तळमळीची इच्छा, कामना असते. तुमची मनोकामना हीच तुमची प्रार्थना होय. ती तुमच्या तीव्र इच्छेतून वर येत असते व तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी तिच्यात व्यक्त होत असतात. जीवनातील शांती, आरोग्य, आनंद आणि जीवनाच्या इतर कृपा प्रसादाच्या भुकेचे व तहानेचे प्रकटीकरण व अभिव्यक्ती हेच प्रार्थनेचं खरं स्वरूप आहे. पहिलं तंत्र दिले लेखकानं की बाह्य मनाकडून अंतर्मनाकडे विचार पाठवण्याचं तंत्र. म्हणजे तुमच्या, लेखकानं सांगितलं की तुमच्या अंतर्मनात अमर्याद बुद्धिमत्ता आणि अफाट शक्ती सामावली आली आहे. पहिल्यांदा हेच आपल्याला माहित नसतं की जे काही आहे ते सगळं आपल्या स्वतःकडेच आहे. आपण दुसऱ्यांवर भरोसा ठेवून राहतो की हे सांगेल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण ही सगळी शक्ती आपल्या अंतर्मनाकडे आहे. तुम्हाला जे हवं आहे त्याचा शांतपणे विचार करा. इच्छा पूर्ण झाल्याचं कल्पनाचित्र तयार करा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हे टेक्निक मी स्वतः वापरलेलं आहे. जेव्हा मी इंडस्ट्रीत जॉब शोधत होते ना, तेव्हा मी असं व्हिज्युअलायझेशन करत होते की मी पूर्ण, मला कसं काम करायचंय, ते ऑफिस कसं असेल, मी कुठल्या जागेवर बसणार असेल,
एंट्रन्स कसा असेल एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन केलेलं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला तसाच जॉब मिळालेला. माझं ऑफिस सेम टू सेम तसं होतं. इव्हन मी जशी खुर्ची ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की मी कधीही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं नाहीये. फक्त बाकीच्यांचं बघितलेलं की आयटी कंपनीत कसं असतं एकदम चकचकीत वगैरे. तसा पूर्ण विचार केलेला. जे की म्हणजे मी कोणाचं ऐकलेलं वगैरे. आणि सेम टू सेम मला जेव्हा जॉब मिळाला ना, मी जसं व्हिज्युअलायझेशन केलेलं एक्झॅक्टली तसं. मी तुम्हाला तेच सांगितलं या पुस्तकानं म्हणजे माझ्या खूप याच्यातले टेक्निक मी वापरले आणि ते काम केलेत म्हणून या पुस्तकाशी माझं माहित नाही एवढी आत्मीयता आहे. अजून पण मला कधी-कधी म्हणजे येतात ना नकारात्मक विचार किंवा काय, तेव्हा एखादं पान उघडलं ना आपोआप सगळं म्हणजे होतं. अरे, म्हणजे विश्वास आहे तसा तेवढा आणि ते होतं, पूर्ण होतं. तर हे टेक्निक मी स्वतः वापरलंय, की कल्पनाचित्र तुम्हाला जे पाहिजे ना त्याचं एक्झॅक्ट कल्पनाचित्र तयार करा. घर पाहिजे, कसं घर पाहिजे, कुठल्या दिशेला दरवाजा पाहिजे, किती खोल्या पाहिजेत, हे तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे. घर पाहिजे म्हणजे घरं तर भरपूर आहेत. कुठलं घर पाहिजे? तसं नाही. त्यामुळे असा हवेत तरंगणाऱ्या फुग्यांप्रमाणे आपल्याला इच्छा नाही करायच्या किंवा प्रार्थना नाही करायच्या. त्याचं एक मानचित्र आपल्याकडे असलं पाहिजे. तर आपल्याला हे असंच पाहिजे आहे. तर ते तेवढ्या लवकर पूर्ण व्हायला मदत होते. ह्याच्यात हेच लेखकाने लिहिलंय, की तुमचं अंतर्मन तुमचा कच्चा आराखडा स्वीकारेल. म्हणजे जेव्हा आपण घर बांधायचं ठरवतो, तेव्हा तो इंजिनियर ना आर्किटेक्ट प्लॅन करतो. इथं असं असणार आहे, इथं असं असणार आहे किंवा इथं तुमचं हे असणार आहे. तर त्याच्यानंतर लेखकाने असं सांगितलं, की तुम्ही तसा कच्चा आराखडा तुमच्या प्रार्थनेसाठी किंवा तुमच्या इच्छांसाठी तयार करा. नंतर लेखकाने दुसरं सांगितलंय खऱ्या प्रार्थनेचे विज्ञान व कला. विज्ञान म्हणजे काय? सायन्स म्हणजे सुव्यवस्थित क्रमबद्ध रचनाबद्ध ज्ञानाचा व माहितीचा समुच्चय. हा माहितीचा व ज्ञानाचा समुच्चय जीवनाच्या मूलभूत सिद्धांताशी संबंधित आहे. ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की तुम्ही तुमच्या रचनात्मक मनाला तुमच्या विचाराला किंवा मानसिक चित्राला निश्चित प्रक्रिया हे यामागचं कारण आहे. म्हणून ते प्लॅन बनवा आणि त्याप्रमाणे आपोआप कार्य होत जाईल. पण ह्याच्यात हे लक्षात ठेवायचं की आपण आज एक कल्पनाचित्र बघितलं, उद्या एक कल्पनाचित्र बघितलं, ते पूर्ण होईल पण त्याला खूप वेळ लागेल. तुम्हाला एकच म्हणजे तुम्हाला तुमचं ठाम माहिती असली पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा. त्याच्यात लेखकाने लिहिलंय, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोठवा म्हणजे दार उघडेल. म्हणजे ह्याच्यात लेखकाने सांगितलंय की तुमचं बाह्य मन जो विचार करतं त्याची सरळ प्रक्रिया अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धी. मोस्टली लेखकानं बघा याचं सारखं रिपिटेशन केलंय. तुमच्या बाह्य मनात तुम्ही जे विचार करता किंवा मागता तेच तुमच्या अंतर्मनात होतं. म्हणजे जर लेखक म्हणला की तुम्ही भाकरी मागितली तर तुम्हाला लाडू नाही मिळणार, तुम्हाला भाकरीच मिळणार. त्यामुळं तुम्हाला काही मागायचं असेल, मिळवायचं असेल तर ते विश्वासपूर्वक मागितलं पाहिजे आणि तुमचं मन विचारापासून म्हणजे आपण जे मागतो ते आपल्या विचाराकडून वस्तूकडे जात असतं. वेअर एनर्जी फ्लो अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज असं म्हणतात. आपलं जिथं लक्ष जातं तिथं आपोआप ऊर्जा काम करायला चालू करते आणि तसं घडत राहतं. तुमच्या इच्छेला पूर्ण झालेलं, साकार झालेलं अनुभवत असताना त्या अनुभूतीला परमसुखाची व अपार्थ कृतार्थतेची किनार लाभली पाहिजे. म्हणजे हे आपण व्हिज्युअलायझेशन करत असताना पण त्याच्यातून ग्रॅटिट्यूड हा पार्ट आला पाहिजे. हे मला मिळालंय त्यासाठी धन्यवाद. आपण पहिल्यांदाच म्हणजे प्रार्थना करताना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रार्थना करताना पण आभार मानून हे पुढे दिलेलं आहे लेखकानं. आभार मानून प्रार्थना करायची. प्रतिमांकनाचं तंत्र म्हणजे कल्पनेचं प्रतिमांकन करणे, व्हिज्युअलायझेशन करणे. म्हणजे जरी एखादी निर्जीव गोष्ट जरी पाहिजे असेल तरीही ती सजीवच आहे असं समजून तिचं सगळं चित्र पाहणं. हा लेखकाने हे सांगितले की जे लेखक मोटिवेशनल स्पीकर आहे. जेव्हा लेखक समोर जातो ना लोकांच्या किंवा त्याला भाषण देत असतो तेव्हा अगोदरच तो आपलं बॉडी रिलॅक्स करतो म्हणजे ध्यानावस्थेत जातो आणि रिलॅक्स म्हणजे व्हिज्युअलाइज करतो की माझ्या समोर प्रचंड प्रेक्षक म्हणजे खूप सारा पूर्ण हॉल खचाखच भरलेला आहे. सगळेजण मला व्यवस्थितपणे ऐकतायत. माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचतायत असा विचार करतो आणि पूर्ण सभागृहातल्या गच्च प्रेक्षकांनी भरलेले आहेत. त्यांचे चेहरे त्यांच्या असीम उपचार शक्तीमुळे तेजपुंज झालेले आहेत. हे सगळं अनुभवतो म्हणजे त्यांचं ते दिसतात कसे हे पण लेखक अनुभवतो त्याचे प्रेक्षक. मग ह्याचं लेखकानं सांगितलं की मग नंतर जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा भाषण संपल्यानंतर लोक मला भेटायला येतात आणि म्हणतात की तुम्ही जे सांगितलं होतं
जसं मॅडमनी बघा आपल्याला आधी आत्ताच सेशनमध्ये सांगितलं की मी तुमच्याशी बोलते म्हणजे ऑलरेडी शिवस्वरदोष शास्त्रात सांगितलं. मी तुमच्याशी इथं बोलते म्हणजे मी तुमच्याशी कनेक्ट झालेली असते अगोदरपासून. त्यामुळे आपण म्हणतो की आपला अरे हाच प्रश्न माझा होता मॅडमना कसा कळला? तर त्या ऑलरेडी आपल्याशी कनेक्ट झालेल्या असतात. तसंच लेखक म्हणतो, जसं मॅडमनी ह्याच्यातली बरेचसे टेक्निक ऑलरेडी पुस्तक न वाचता पण त्या अनुभव घेतात आणि आपल्याला पण देतात. तर हे टेक्निक वापरतो लेखक, की ऑलरेडी त्या प्रेक्षकांशी कनेक्ट होतो. म्हणजे आपोआपच त्याचं त्यांच्याशी नातं तयार होतं, जे की न भेटतात. आणि त्यामुळे त्याचे सगळे कार्यक्रम सफल होतात लेखकाचे. मानसिक चलचित्र पद्धती म्हणजे ना पिक्चर तयार करायचा आहे. मॅडम म्हणतात ना पिक्चर, व्हिडिओ क्लिप, शॉर्ट क्लिप तसे तयार करायचे. लेखक म्हणतो की मानसिक चलचित्र पद्धती म्हणजे आपण बघा स्वप्नात गेलो किंवा आपण लहान असताना म्हणजे मी काय करेन, मी पायलट होईन, हवेत उडेन, ते कसं आपण चित्र बघायचो पूर्ण लहान असताना. तसंच सांगितलंय. याच्यात लेखकानं सांगितलंय की ही पद्धत आहे ना मानसिक चलचित्र पद्धती ही तुम्ही कधी वापरू शकता? तुमचा जमीन जमला विक्री करायची आहे. तर त्यासाठी लेखकानं सांगितले अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे. कसं? तर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची आहे किंवा घर विकायचं, जमीन विकायची आहे. बघा कित्येक दिवस जात नाही, गिऱ्हाईक येत नाही. असं काहीतरी होत असेल तर काय करायचंय? तुम्ही आधी या मनात गोष्टीची खातरजमा करून घ्या की तुम्ही त्या इस्टेटीची ठरवलेली किंमत व्यवस्थित असून ती तुमच्यासाठी व खरेदी म्हणजे दोघांसाठी पण योग्य आहे. असं नाही की भरमसाठ किंमत लावली म्हणून लोक येत नाही. तर आपण आधी स्वतः असं ठरवायचं की तुम्ही त्याची वाजवी किंमत लावली आहे, जी तुम्हाला अपेक्षित आहे ते तुम्हाला म्हणजे तितके पैसे तुम्हाला मिळाले आहेत आणि समोरच्याला घेणाऱ्याला पण ते परवडलेलं आहे. यासाठी लेखकाने सांगितले असं केल्यानंतर तुमचं मन शांत करा, शरीर रिलॅक्स करा. तुम्हाला अपेक्षित असलेल्या रकमेचा चेक हातात पडला आहे अशी कल्पना करा. त्याचा आनंद साजरा करा, सेलिब्रेशन करा. आपण बघितलं सोल लव्ह मध्ये सेलिब्रेशन करायचं, सोलशी कनेक्ट झाल्या तर सेलिब्रेशन केलं. तसं चेक देणाऱ्याचे आभार माना. तुमच्या मनात तुम्ही निर्माण केलेल्या मानसिक चलचित्राची सहजता अनुभवत निद्रेच्या स्वाधीन व्हा. तुम्हाला असं जगायचं आहे की जणू हा मानसिक सिनेमा खराच आहे, हे सगळं खरं होतंय असं रिअलाइज करून हे करायचंय. त्यामुळं तुमच्याकडे आपोआप कसे गिराईक येतील माहिती आहे? ज्यांना खरोखरच त्या जागेची गरज आहे. तो त्या जागेवर प्रेम करेल. ज्याची ती जागा घेतल्यामुळे ज्याची भरभराट होईल. त्यामुळं मनाच्या खोलवरच्या प्रवाहामुळं विकणारा व खरेदी करणारा एकमेकांच्या जवळ येतात. मनात असं धारण केलेलं चित्र विश्वासाच्या पाठबळावर वास्तविकता बनून जाईल. दुसरं एक तंत्र सांगितलंय बॉडोइन तंत्र. बॉडोइन तंत्र म्हणजे काय? अंतर्मनाला प्रभावित करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे लेखकानं असं सांगितलं की तंद्रीच्या ध्यानमग्न अवस्थेत प्रवेश करणे म्हणजे त्यावेळी काय होतं आपले बाह्य मनातले विचार मंदावतात. मग आपण एखादं चिंतन करून एखादी कल्पना किंवा विचार शांत निष्क्रिय आणि ग्रहणशील रीतीने अंतर्मनाकडे पाठवतो. लेखकानं सांगितलं की बोर्डाईंनी स्पष्ट केल्यानुसार असं करण्याचा एक सुरक्षित मार्ग म्हणजे ती कल्पना अंतर्मनाला सुचवायची असे तिला संक्षिप्त करून तिचा सारांश थोडक्या शब्दात तयार करणं ज्यामुळे ती लगेच लक्षात येईल, कृतीत चटकन कोरली जाईल आणि एखाद्या अंगाई गीताप्रमाणे तिची वारंवार हळुवारपणे पुनरावृत्ती करता येईल. लेखकानं इथं हे सांगितलं म्हणजे एक उदाहरण दिलं की एक लेडी होती तिचे पती वारले होते आणि ती याच्यासाठी मग तिचे हे मोस्टली फॉरेनचं पुस्तक आहे त्यामुळे लेखक तिथली उदाहरण देतो. तर त्याच्या पहिल्या ज्या लेडीचे पती वारले होते त्याच्या पहिल्या बायकोनं त्याच्या संपत्तीतला अधिकार या दुसऱ्या बायको दुसरी ही जी लेडी आहे त्याला देत नव्हती. त्यासाठी हे ती सगळी संपत्ती नावावर करण्यासाठी किंवा त्यातला हिस्सा मागण्यासाठी म्हणजे तिला ते मिळत नव्हतं. तर त्यासाठी हे तंत्र तिनं वापरलं होतं. तर तिनं काय केलं होतं, ती काय म्हणत होती, की हे सगळे प्रॉपर्टी मलाच मिळावी. नंतर लेखकानं सांगितले, की सगळं नाही, आपल्याला जितकं हवं आहे तितकंच. मग त्याप्रमाणे तिनं काय केले, तिला जेवढी गरज आहे तेवढीच. मग ती रोज आराम खुर्चीत बसायची, तिच्या शरीराला रिलॅक्स द्यायची आणि शांतपणे, भावपूर्णपणे प्रार्थना म्हणायची, की हे सगळे दैवी आदेशाद्वारे पूर्ण झालंय. मग तिचं चित्त स्थिर व्हायचं आणि ती अपार शांतता अनुभवायची. नंतर तिला गाढ झोप लागायची आणि खरोखरच एक दिवस असं झालं की त्यांची सेटलमेंट झाली त्या बाबतीत. तिच्या पहिल्या त्या बायको म्हणजे त्या जो गृहस्थ होत्या त्यांच्यात सेटलमेंट झाली आणि तिचं पूर्ण झालं.
त्याच्यानंतर लेखकानं सांगितलंय झोपेचं तंत्र. जेव्हा हा पण प्रश्न आपल्याला पडतो बघा, की जे ध्यान करत नाही तरी पण ते सुखी आहेत ना हो. काही काही गोष्ट लोक बघा ध्यान नाही करत तरी पण मस्त एकदम छान आयुष्य जगतात. का? कारण जेव्हा ध्यान ही अशी प्रक्रिया आहे. आपण ध्यान करतो म्हणजे काय? आपलं पूर्ण बाह्य मनाच्या सगळ्या हालचाली थांबवतो. तर त्यांची झोप गाढ असते बघा. ते ध्यान करत नाहीत ना, पण ते गाढ झोपतात, छान झोपतात. तर ते काय होतं, झोप म्हणजे ते एक प्रकारचं ध्यानच आहे, योग निद्रा. ते त्याद्वारे त्यांचं ध्यान होतं. आणि ते ध्यान छान झालं, की त्यांचं पूर्ण आयुष्य पण छान होत जातं असं. तर इथे लोकलेखकानं झोपेचं तंत्र सांगितलंय, की तुम्ही झोपेच्या अंमलाखाली असता तेव्हा तुमची सगळी धडपड कमी झालेली असते. तर लेखकानं हा उपाय याच्यासाठी सांगितलाय, की तुम्हाला एखादी वाईट गोष्ट किंवा सवय सोडायची असेल, तर लेखक म्हणतो, की तुम्ही त्यासाठी एक म्हणजे ध्यानाचंच एक टेक्निक आहे, की तुम्ही त्यासाठी एक आरामशीर बैठक धारण करा. तुमचं मन व शरीर सैल सोडा व स्तब्ध बना. स्तब्ध. अर्धजागृत अवस्थेत वारंवार म्हणा, मी या सवयीपासून मुक्त झालो आहे. मी सहज संवाद आणि मानसिक शांतता सर्वोत्तम राज्यात विहरत आहे. रात्री आणि सकाळी हे शब्द सावकाश, शांतपणे आणि प्रेमपूर्वक 5 ते 10 मिनिटं पुन्हा पुन्हा म्हणा. तुमच्या प्रत्येक पुनरावृत्तीबरोबर या शब्दांचे भावनात्मक मूल्य वाढत जाते. जेव्हा त्या वाईट सवयीची पुन्हा आठवण येईल, तेव्हा तुम्ही परत परत हेच शब्द स्वतःच्या मनाला म्हणा. या तंत्रामुळे तुम्ही अंतर्मनाला ती सवय सोडून द्यायच्या कल्पनेनं प्रेरित करू शकता व तुम्हाला आपोआप बरं वाटू शकतं. हे एक तंत्र झालं. अजून एक लेखकाने तंत्र सांगितलंय आभार तंत्र. हे खूप महत्वाचं आहे. तुमची विनंती धन्यवादासह कळवा. प्रार्थनेच्या या साध्या तंत्रानं असामान्य परिणाम प्राप्त होतात. कृतज्ञ हृदय ग्रॅटिट्यूड हार्ट हे नेहमी रचनात्मक शक्तीच्या निकट असतं. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रियेच्या नियमावर आधारित परस्पर देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्याच्याकडे अगणित ईश्वर कृपा प्रसादाचा ओघ वाहू लागतो. हे खूप महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड आभार मानणं. ह्याच्यानंतर ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की एक तरुण आई होती की तिच्यावर 3 मुलांची जबाबदारी होती आणि ती बेकार होती. तिची नोकरी गेलेली. ती निराशेत होती. तर तिनं काय केलं, तिची ऑलरेडी ज्यांची नोकरी गेली होती, जिथून तिची नोकरी गेली होती, त्यांचे ती आभार मानायची की आतापर्यंत तरी त्यांनी मला नोकरी दिली म्हणून. हे पण टेक्निक मी माझ्या कामाच्या ठिकाणी अनुभवलंय आणि त्याचे पण रिझल्ट एकदम अप्रतिम आलेत. म्हणजे जेव्हा माझ्या कंपनीतनं ले ऑफ होत होता, म्हणजे सगळ्या लोकांना काढून टाकत होते ना, तेव्हा मला कोणीही विचारलं नाही. तेव्हा माझ्याकडे जास्त कामही नव्हतं. तरी सुद्धा मला असं म्हणजे विचार पण आला नाही त्यांच्यात, की म्हणजे हिचं बाबा हिला ले ऑफ करूया, जेणेकरून आपलं म्हणजे कंपनीचा खर्च वगैरे हे होईल. का? कारण मी दरवेळी मी जिथं काम करते त्याला ग्रॅटिट्यूड द्यायची. खूप म्हणजे आणि ते ना ते माझ्या हार्ट पासून यायचं ग्रॅटिट्यूड त्यांच्यासाठी, की ह्याच्यामुळे मला काय काय मिळतंय ते म्हणजे त्यांच्यामुळे ऑफकोर्स पैसे तर मिळतातच आणि या पैशामुळे मला किती आनंद मिळतो. म्हणजे मी सगळ्या गोष्टी घेऊ शकते. मग प्रत्येक गोष्ट घेताना पण मी माझ्या पगारातून कुठली गोष्ट घेतली ना त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचे. आणि अजून पण मी हे अनुभवते. तुम्ही पण हे करून बघा. आपण ना दुकानात जातो. तर ते पावती देतात ना आपल्याला त्याच्यात काय काय वस्तूंची लिस्ट लिहिलेली आहे त्याच्यात. तर त्या पावतीच्या म्हणजे ती पावती देतात. आपण पैसे देतो, ATM ला देतो किंवा कॅश देतो. तर त्या बिल घ्यायचं. पहिल्यांदा मी हे लिहायची, की हे पैसे म्हणजे मी देऊ शकते, ही क्षमता माझ्यात आहे, त्यासाठी धन्यवाद म्हणून. त्या पैशांचे आभार मानायचे, की हे पैसे मी देऊ शकते, तितकी कॅपॅसिटी माझ्याकडे आहे. हे मी पूर्वी लिहायची. आता तर मी बिल म्हणजे मला ती सवय झाली. आपोआपच बिल हातात आलं की नाही मला असं होतं ग्रॅटिट्यूड. हे पैसे म्हणजे इतकं खरेदी मी करू शकते. त्यासाठी ग्रॅटिट्यूड, त्या पैशांचे आभार. असं हे एक तंत्र आहे जे लेखकानं सांगितलंय. ते तुम्ही पण अवलंबून करून बघा. ह्याच्यात लेखकानं सांगितलं ती परमपित्याला प्रार्थना करायची, की "हे परमपित्या तुझे खूप आभार, की तू मला अ, ही जी आधीची नोकरी होती त्याच्या सेव्हिंगमुळे तरी मी आता जगू शकते." मग एक दिवस अचानक काय होतं माहितीये का? तिचा कृतज्ञतेचा भाव होता. मग असे बरेच दिवस जातात, 1 महिना, 3 आठवडे वगैरे जातात. तर तो तिचा वाला ज्यांनी तिला नोकरीतून काढून टाकले असतात, ते अचानकच भेटतात. परत तिला नोकरीत घेतात आणि तिच्याकडे पूर्ण जबाबदारी देऊन तिला म्हणजे ती कर्जबाजारी झाली असते. तर तिला ते पैसे पण देतात आणि सांगतात, की "हळू-हळू तू तुझं कर्ज फेड आणि सेटल हो म्हणून आणि परत जॉब जॉइन कर."
ही एक पद्धत सांगितलंय लेखकानं. आणि ह्यावेळी ती नेहमी म्हणत असते, हे परमपित्या तुझे खूप खूप आभार. म्हणजे तिला जॉब गेलेला असतो तेव्हा पण ती म्हणत असते, ज्या काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात वगैरे असं. अजून एक पद्धत सांगितली आहे सकारात्मक पद्धत. म्हणजे लेखकाने याच्यात सांगितलंय की एक लहान मूल कसं असतं बघा, की ते जास्त तारखा लावत बसत नाही. ते एकदम त्याच्यात लेखकानं हे केलं की बघा आपण एक ऐकलं पण असेल किंवा कुठं बघितलं पण असेल, हे मी कुठेतरी ऐकलेलं, मला आता आठवत नाही, की ना एका गावात पाऊस पडत नसतो. पण एक छोटी मुलगी ना छत्री घेऊन आली असते आणि सगळे लोक जमलेले असतात गावचे कशासाठी? प्रार्थना करायला, की देवाकडं की गावात पाऊस पडू दे म्हणून. तर ती मुलगी ना छोटी डायरेक्ट छत्री घेऊन आलेली असते. का? तर लोक म्हणजे हसतात तिला, अरे काय छत्री घेऊन आली? तर ती म्हणजे आपण पाऊस पडणार आहे ना, आता आपण प्रार्थना करतो तर ऑफकोर्स पाऊस पडणार आहे. म्हणजे इतका विश्वास होता त्या मुलीला प्रार्थनेत, असा विश्वास पाहिजे असं लेखक सांगतो. ही सकारात्मक पद्धत आहे. हम्म, आजचं हा आज आपण काय बघितलं त्याचं थोडक्यात हे बघूया. ह्याच्यात लेखकानं की नाही आपण बघा, ह्याच्यात लेखकानं अजून एक पद्धत सांगितली की ज्या गोष्टींपासून आपल्याला दूर जायचं असतं ना, तर त्या गोष्टी आपोआप आपल्यापासून दूर कशा जातील, किंवा आपल्याला एखादी गोष्ट एखाद्यांपासून पिच्छा सोडवायचा असतो तर ते आपल्या खूपच मागं 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 राहतात. आणि ह्याच्यात लेखकानं ना एका तरुणीचं उदाहरण दिलंय की ती तिच्या म्हणजे फियोन्सी किंवा तरुणाला डेट करत असते. म्हणजे हे सगळं फॉरेनचं पुस्तक आहे त्यामुळे त्याच्या लेखकानं हे दिलेत उदाहरण. तर ती तरुणी म्हणत होती की जो तरुण होता तिच्या खूप मागे लागलेला, सतत फोन करून ना तो तिच्यावर दबाव टाकायचा डेटवर येण्यासाठी. मग तो काय करायला लागला, तिच्या नोकरीच्या ठिकाणी पण जायला, त्यामुळे तिला त्रास व्हायला लागला. मग ती जी तरुणी होती ती कशी प्रार्थना करायची, दिवसातून अनेक वेळा ती स्वतःला शांत संयमित अवस्थेत आणून पुढील आदेश वारंवार द्यायची. मी म्हणजे तिचं नाव जे असेल ते घ्यायची. मी तिचं नाव घेऊन ईश्वरात स्वतःला म्हणजे तिचं नाव आहे, जसं तिचं नाव, माझं नाव अनुजा, मी अनुजाला ईश्वरासाठी मुक्त करत आहे. तो नेहमी त्याच्या खऱ्या जागी आहे. मी स्वतंत्र आहे आणि तोही मुक्त आहे. मी आता आदेश देते, म्हणजे आदेश द्यायचा, आदेश देते की माझे शब्द असीमित मनात जावेत आणि त्यानं ते शब्द खरे करावेत, असंच हो. तिच्या सांगण्याप्रमाणे तो तरुण तिच्या आयुष्यातून लगेच नाहीसा झाला. तेव्हापासून तो तिला दिसलाही नाही. ती म्हणते जणू त्याला धरणीनं गिळून टाकलं. त्यामुळे लेखकाने लिहिलंय, म्हणजे बायबलमध्ये लिहिलंय, तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदेश द्या तर ती तुमच्या समोर प्रस्थापित केली जाईल आणि तुमचा मार्ग प्रकाशमय होऊन जाईल. ह्याच्यात लेखकानं महत्वाच्या पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे की पहिला पॉइंट लिहिला आहे की मानसिक इंजिनियर बना आणि उदात्त आणि भव्य जीवनाच्या उभारणीसाठी आजमावलेलं आणि चांगलं म्हणून सिद्ध झालेलं तंत्र वापरा. दुसरा पॉइंट आहे, तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. तुमची इच्छा आताच पूर्ण झाल्याचं चित्र रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती घ्या. हे जे शेवटी मी सांगते ना, आपण जे ऐकलेलं असतं पूर्ण त्याचा सार असतो थोडक्यात. हे लेखकानं पुस्तकामध्येच असं दिलेलं आहे. आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा अनुभव घ्या. सोप्या मार्गाने गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा बाळगा, मानसिक विज्ञानाच्या खात्रीशीर मदतीनं. तुमच्या मनातल्या छुप्या स्टुडिओत केलेल्या विचारांमुळे रसरशीत आरोग्याची, यशाची आणि सुखाची बांधणी करू शकता. तुमच्या चेतन विचारांना तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता नेहमीच सरळ सरळ प्रक्रिया देते. हे तथ्य जोपर्यंत तुम्ही स्वतः सिद्ध करू शकत नाही, तोपर्यंत वैज्ञानिक रीतीनं प्रयोग करत राहा. तुमच्या विशिष्ट इच्छेची भावी पूर्ती झालेली पाहून आनंद आणि म्हणजे सेलिब्रेशन, परमशांती अनुभवा. तुमच्या मनात असलेलं मानसिक चित्र हे इच्छित वस्तूचं सार असतं. तसंच न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतो. प्रार्थनेत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न आणि कसलीही जबरदस्ती टाळा. म्हणजे जर आपल्याला म्हणजे बघा लक्षच लागत नसेल ध्यान करताना म्हणजे किंवा प्रार्थना करताना, तर ते टाळा असं लेखक म्हणतो. झोपेच्या तंद्रीच्या अवस्थेत जा, प्रार्थना करा आणि तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकारली जाईल असं समजून झोपेच्या स्वाधीन व्हा. एक मानसिक चित्र हे 1000 शब्दांच्या बरोबर असतं. श्रद्धेचं पाठबळ लाभलेलं तुमचं बघा, आपल्याला पुस्तक वाचायला लक्षात राहत नाही, पण पिक्चरची गाणी किंवा पिक्चर कसा पूर्ण आपण जसं तसं सांगत असतो. तेच सांगितलंय की एक चित्र 1000 शब्दांच्या बरोबरीनं असतं. श्रद्धेचं पाठबळ लाभलेलं तुमचं कोणतंही मानसिक चित्र तुमचं अंतर्मन साकार करतं.
लक्षात ठेवा, कृतज्ञ हृदय नेहमी ब्रह्मांडाच्या समृद्धीच्या समीप असते. सकारात्मक विधान म्हणजे तुम्ही जे म्हणता तसंच आहे असं म्हणणं आणि सगळे पुरावे विरोधात असतानाही तुम्ही मनाच्या या दृष्टिकोनाला सत्य मानता, तेव्हा तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकृत होते. ईश्वराच्या प्रेमाचा आणि दिव्यत्वाचा विचार करून सुसंवादाच्या, स्वास्थ्याच्या आणि शांतीच्या लहरी उत्पन्न करा. तुम्ही जो आदेश देता आणि तो सत्य मानता, तेव्हा तो खरा होतोच. सुसंवाद, आरोग्य, शांती आणि समृद्धी यांचे आदेश द्या. आज आपण इथंच थांबूया आणि ध्यान करूया. मॅडम, चला ध्यान घेणार? सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या.